श्री दत्तात्रेय. वा वा वा. मी तिथलं पाणी पिऊ पिऊ बरं का, ती बॉटल पान तिथं बाबांच्या समोर आहे, अर्ध्यापेक्षा थोडीशी झाली आणि तुमची कमाला एवढ्यापर्यंत बसले तरी स्वामी श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणी बोलू. कारण एकदा दायंबा म्हणतात आणि आमचे पक्षकार सुद्धा म्हणतात, भाष्यकार म्हणतात की जोपर्यंत काय माझे 4 ज्ञानी जी जी तुम्ही आता जाल, मग आता आम्ही तुम्हाला कधी भेटू, तुम्ही दिसाल कधी, पाहू कधी, काय कधी, असं निदान धर्म. त्यावेळेस आमचे स्वामी म्हणतात, ज्यावेळेस माझे 4 ज्ञानी, 4 भिक्षुक, 4 वासनिक आणि 4 नामधारक ज्या ज्या ठिकाणी येऊन माझं चिंतन करतील, माझं मनन करतील, माझ्या तत्वाचं चिंतन करतील, त्या त्या ठिकाणी मी असेल. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. म्हणून या ठिकाणी खरी उपस्थिती कुणाची असेल तर ते भगवान श्री चक्रधर स्वामींची आहे, भगवान श्री दत्तात्रय महाराजांची आहे. म्हणून साधनदाता श्री चक्रधर प्रभूला बोलवूया आणि मग मी आपलं लवकरात लवकर निपटवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा. स्वामी आल्याशिवाय कार्यक्रमामध्ये रंगत येणार नाही. कारण स्वामींना बोलवायचं आहे, जरा ताट बसा. आणि तुमच्यासाठी बोलवतो आहे, आपल्या सर्वांसाठी बोलवत आहे. श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणुनी आहो, माझी श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणुनी आहो, माझी तुझी एक एक ती लीळा, तुझी श्रवण करिता परमेशा, मज वाटे जवळी सदा, मज राहावा तो स्वामी माझा, राहावा तो माझ्या श्रूंची किंमत द्या हो, माझ्या तुझ्या प्रेमात मी राहो, तुझ्या श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणुनी आहो, माझी तुझ्या रूपाचा तो रस, तुझ्या सन्निधानी दिला भक्तास, सन्निधानी आम्ही असन्निधानी पापी, आम्ही असन्निधानी नाही जोडिले परमेशासी, नाही ते रूप मला दाखवा हो, ते सदनयनी श्री चक्रधर राहो, सदनयनी श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणुनी आहो, माझी माझी आर्त जाणुनी आहो, माझी सर्वज्ञ श्री
श्री चक्रपाणी महाराज की जय, पंचकृष्ण अवतार की. 13 वर्ष पाहता पाहता होऊन गेलेली आहेत आणि या ठिकाणी मला असं वाटतं की ही जे गाव आहे महानुभाव मंडळ समस्त ग्रामवासी किरणापूर काचूरवाई द्वारा आयोजित आणि आज कालपासून पालखी झाली, सर्व गोष्टी पाहिल्या, गावामध्ये आलो, सुंदर असं वातावरण आणि सगळ्या अशा दुग्ध शर्करा योग आणि या ठिकाणी आपणाशी हितगुज करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुषारदादांनी आमच्या साजन शेंडे सरांनी मला 2 महिन्यापूर्वी पाचारण केले की यावं लागतं तुम्हाला दादा, काहीतरी सांगायचं आहे. आणि माझ्याकडे त्यांनी सेवा अशी दिलेली आहे की मला स्वामी तर सांगायचंच आहे, पण स्वामींचं तत्त्वज्ञान सुद्धा महानुभावांचं सांगायचं आहे, महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञानाला सुद्धा टच करायचं आहे. म्हणजे असं आगळं वेगळं बोलायचं आहे, सगळ्या विषयाला धरून बोलायचं आहे, आणि ते लवकरात लवकर बोलायचं आहे कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि प्रमुख वक्ते असल्यामुळे थोडा तरी वेळ घेणार पण जास्त घेणार नाही. सांगायचं तात्पर्य की या मंडळाला जवळपास 13 वर्ष होऊन गेले. जे बीज टाकलेलं होतं त्याचा वटवृक्ष आता फोफावत आहे आणि तो एवढा मोठा फोफावत आहे, एवढा मोठा झाला की तुमच्या किरणापूरपर्यंत येऊन पोहोचला. तळोदी सर्वात प्रथम एकदा जोरदार टाळ्या या सर्वज्ञ विचार मंच तळोदीसाठी होऊ द्या. हे कर्तृत्व आहे, कर्तृत्वासाठी टाळ्या वाजवल्या. आणि अशा ग्राम स्वच्छता अभियान आणि अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर, आता अनेक उपमा अलंकृत आणि बाबांबद्दल काय सांगावं, त्यांनी कर्तृत्व असं करून दाखवलं की त्या कर्तृत्वाला खरंच नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम प्रत्येक महानुभाव करेल असं मला तरी वाटतं. जगाच्या पाठीवर याच्या आधी कधी महानुभावांचा एवढा विकास झाला नव्हता आणि त्यांना खऱ्या अर्थाने महानुभाव पंथांनी विकास पुरुष असं नाव दिलं ते सार्थ आहे असं मला तरी वाटतं. कारण जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या विधानसभेमध्ये बोलतात आणि बाबांचा जेव्हा सत्कार होत होता, नवनिर्वाचित बाबा अध्यक्ष होत होते आणि होण्याच्या आधीच जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात, लक्षात ठेवा प्रत्येक महानुभाव वासियांसाठी आणि सर्वांसाठी ही आदराची बाब आहे, पंथी असो 75 असो, की कर्तृत्व हे महत्वाचं असतं. आणि त्यावेळेस एका राज्याचे महाराष्ट्र, महंत राष्ट्र ते महाराष्ट्र असं ज्याच्यावर सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी त्या महाराष्ट्राचं महत्त्व सांगितलं आणि त्या महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक म्हणजे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस म्हणतात की आम्ही काय केलेलं आहे, ज्यावेळेस मला बाबांकडून म्हणे थोडंसं हे वाटलं की तुमचे 3 आमदार निवडून आले. काय म्हटले देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले बरं का, आम्ही त्या याच्यामध्ये पाहिला तुमचे सगळ्यांचे स्टेटस होतं बाबा, तुमचे 3 आमदार निवडून आले. तुम्ही म्हटलं की आमच्या महानुभावाचे 3 आमदार निवडून आले, पण मला ते बरं वाटलं नाही कारण तुम्ही असं म्हणा ना की महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री सुद्धा आहे. हे कर्तृत्वाने धाडस करण्याचं काम पंथामध्ये आतापर्यंत कोणी केलं असं तर आदरणीय बाबाजींनी केलेलं आहे. या टाळ्यात त्याच्यासाठी आहे की नाही. आणि बाबांच्या नावामध्ये पहिलं जे नाव होतं आता नाव घेऊ शकत नाही आणि बाबांसोबत टच होण्याला भरपूर लोक आता उत्साही आहेत कारण त्यांचं कर्तृत्वच असं आहे, प्रत्येकाला ते वेळ देत असतात आणि आम्हाला सुद्धा त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण आमचाही कुठंतरी त्यातून संबंध येतो. तो कसा की ज्या गुरुकुळात आम्ही शिकलो, आता इथे सर्व आमच्या गुरुकुळातले आहेत, आदरणीय म्हणजे महानुभाव पंथाचे प्रमाण पुरुष असं ज्यांना म्हणून संबोधतात, त्यांच्याकडे 13-14 वर्ष आम्ही होतो, अभ्यासलं ब्रह्मविद्या अभ्यासाला. आणि त्या संस्थेचे संवत्सर वांबोरी संस्थेचे बाबा एक आदर्श घटक आहेत आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत. म्हणून ते ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत. थोडा संबंध जोडतो बाबा, पण तो अतिशय रास्त आहे असं मला तरी वाटतं. कारण प्रत्येक महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी आणि संवत्सरीचे गुरुकुळ जेवढंही आहे बाबांसाठी प्रत्येक जण हात वर करून उभं होतं. आणि ज्यावेळेस बाबा अध्यक्ष बनले प्रत्येक पंथातला माणूस न माणूस म्हणता आता योग्य व्यक्तिमत्वाचं निवड झाली. ज्यावेळेस औरंगाबाद निवासी मोठे बाबा सरले त्यानंतर असं झालं होतं काय, हा पंथ या पंथाला कोणी दिशा देणारं नव्हतं. तुम्ही म्हणाल बाबावरच का बोलत आहेत, पण कर्तृत्वाचं कार्य आहे, कर्तृत्वावर बोलावंच लागेल.
शिवाजी महाराजांवर का बोललं जातं? कर्तृत्व होतं, कृती होती, विचाराची कृती होती. आणि म्हणून सांगतो की बाबांवर बोलण्याच्या मागे ज्यावेळेस आचार्य प्रवर आपले संभाजीनगर निवासी मोठे बाबाजी ज्यावेळेस त्यांचं ते गेल्यानंतर सरल्यानंतर असं वाटलं की या पंथाला कोणीही वाली राहिला नाही, या पंथाला कुणीही वाली राहणार नाही, आता या पंथाचं काय होईल काय नाही. पण परब्रह्म परमेश्वर जे म्हणतात ना राष्ट्रसंतांच्या भाषेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेव्हा परमेश्वराला आवाज दिला तेव्हा तो कोणालाच आवाज दिला नाही. त्यांनी आवाज कुणाला दिला? सरळ श्रीकृष्ण भगवंताला. कधी येशील रे मोहना पाहण्या, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा. आणि त्यांचं पहिलं नाव जे आहे तुम्हाला माहित आहे सर्वांना. आणि बाबांनी आमच्या भगवान श्री चक्रधर प्रभू महाराजांनी, श्री दत्तात्रय प्रभूंनी, श्री गोविंद प्रभू बाबांनी या पंथासाठी आमचे मोहन बाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दात सांगायचं म्हणजे मोहन बाबा म्हणतात, फार आदराने म्हणतात ते. असे मोहन आमच्याकडे म्हणजे बाबा पाठवले प्रत्यक्षात या पंथाचं रक्षण करण्याला. हे आमचं फार मोठं एक यश आहे महानुभावांचं. आणि त्याला स्वामींचे उपकार आमच्यावर आहेत आणि त्यांच्यामुळे ही कार्य सिद्धीस येऊन राहिलेलं आहे. आज पंथातील प्रत्येक व्यक्ती हा बाबांना मानतोय. असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुळाचार्य श्री बाबाजी. आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने ध्वजारोहण त्यांचं झालं, उद्घाटक जे आहेत असे मम गुरुवर्य देवबर्डी निवासी आचार्य श्री बाबाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती जे होते महंत चिरडे बाबाजी. त्याचप्रमाणे अळसपूर परमपूज्य परमहंत माझे निमित्त अळसपूरकर बाबाजी नागपूर. त्याचप्रमाणे बहादुरा निवासी दादाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला महंत श्री भाविकराज बाबाजी कपाटे मौदा. त्यानंतर शुकेंद्र मुनी दादाजी आमचे स्नेही, सर्व स्नेही आहेत, सर्व वामपुरीचे विद्यार्थी होतो आम्ही. आणि आमचे शुकेंद्र मुनी दादाजी पंजाबी मौदा. माझ्यासोबत आलेले माझे छोटे गुरुबंधू श्री श्रेयस मुनी दादाजी जामोदेकर. त्याचप्रमाणे मंचावर साजन शेंडे सर आहेत, बारमाटे साहेब आहेत, तुषाल दादांनी रामटेकेंनी मला बोलवलं. या सर्वज्ञ विचार मंचाचे अध्यक्ष जे आहेत रामटेके गुरुजी. आणि मंचावर उपस्थित आपण सर्व सर्व सर्व. आणि या ठिकाणी तासभर ऐकून राहिलेले आपण, 2-4 तास ऐकून राहिलेली सभा ही आपण सर्व. आता सुरू होईल. सांगायचं तात्पर्य की भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आणि श्री चक्रपाणी महाराज हा जो अवतार आहे हा मला सांगायचा आहे की हा अवतार महानुभाव तत्वज्ञानानुसार श्री चक्रपाणी प्रभू हे स्वरूप विभागोनी दत्तात्रय प्रभू बाबापासून तो अवतार झाला, अवतारापासून अवतार अशी महानुभाव तत्वज्ञानाची परंपरा आहे. आणि ती परंपरा सतत चालू होती. त्या काळामध्ये पहिले वेद उपनिषद लिहिल्या गेले. पहिले बहुदेववादाचा मुद्दा प्रस्थापित करण्यात आला. त्या बहुदेववादामध्ये असं झालं, पण त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी काढलं की बहुदेववादामध्ये असं होतं की देवताची भक्ती केल्यावर मुक्ती मिळू शकत नाही, असं बहुदेववादाचा मुद्दा. देवताची भक्ती केल्यावर मुक्ती भेटू शकत नाही. मग काय करायचं? मग उपनिषद आले आणि त्या उपनिषदांनी सांगितले की असं असं केल्यावर देवतांची मुक्ती भेटू शकते, त्यांचे फळं भेटू शकतात. आणि असं मग काही लोकांनी त्याच्यात कर्मकांड सुरू केलं. आणि कर्मकांड सुरू केल्यानंतर ते कर्मकांड इतकं फोपावलं की कर्मकांड एवढं फोपवलं की त्या कर्मकांडाने काय झालं की हा समाज कुलुषित झाला. आणि अशामध्ये भगवान श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार फलस्त नगरीला झालेला आहे. त्या फलस्त नगरीला जिथून त्यांनी काय केलं की आपल्या कार्याला सुरुवात केली. आणि त्या फलटणवरून मग हे झाल्यानंतर स्वामी द्वारावतीला गेले आणि तिथून सूप खराटा, आता सर्व वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, सूप खराटा हाती घेऊन स्वामींनी काय केलं, या जीव उद्धारण्याचं कार्य केलं. लक्षात ठेवा, एक बाह्य शुद्धता आहे आणि एक अंतर्शुद्धता आहे. एक बाह्य शुद्धता आहे आणि एक अंतर्शुद्धता आहे. श्री चक्रपाणी महाराजांनी कृती करून दाखवली. त्या कृतीतून अनेकांना मार्गदर्शन केले. एका ठिकाणी लक्षात ठेवा, परब्रह्म परमेश्वर अवतार. आता ज्ञानेश्वर बडंगर सरांनी सांगितलं की बडंगर सरांनी सांगितलं आताच की बा परमेश्वर अवतार कसा असतो. तर परमेश्वर अवतार हा सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारची असं म्हटलेलं आहे. पण तो मोठ्या कुळामध्ये जरी जन्म घेत असला तरी काम कुठं करता पहा.
श्री चक्रपाणी महाराज ज्यावेळेस द्वारावतीला होते आणि एक श्वान सरलं, श्वान म्हणजे कुत्र, आणि कुत्र सरल्यानंतर ज्यावेळी ते कुत्र्याला आणायचं होतं, तिथून मेलेलं होतं, त्या देवतेच्या मंदिरामध्ये पडलेलं होतं, तिथं कोणी त्याला उचलायला तयार नाही, त्यावेळेस त्या तिथल्या गावातल्या लोकांनी श्री चक्रपाणी महाराजांना सांगितलं, जी ऐसे ऐसे श्वान पडले असे जी, तरी तुम्ही त्याशी उचलावे. म्हणजे विचार करा, कोणत्या कुळात जन्म आणि काम कोणतं करतात आहे, व्यापार कोणता करतात आहे, आणि त्या कुळात जन्म घेऊन सुद्धा आमच्या चक्रपाणी महाराज तिथे गेले, त्या श्वानाला घेतलं आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकलं. ही प्रत्यक्ष आचरणशील कृती आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी 800 वर्षापूर्वी करून दाखवली. विचार करा. आणि मग तिथून आल्यानंतर चक्रपाणी महाराज ज्यावेळेस फलस्त नगरीला होते, त्यावेळी फलटणला सुद्धा त्यांनी अनेक अशा जीवांना, मुका असेल त्याला वाचा दिली, आंधळ्याला डोळे दिले आणि बधिऱ्याला कान दिले. अशा अनेक लीळा श्री चक्रपाणी महाराजांनी केल्या आहे. जगाच्या पाठीवर खूप मोठ्या अशा लीळा, अमाप लीळा, अशा ज्याला अमोल असं म्हणतो, ज्याला मोल नाही, अशा लीळा आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी केलेल्या आहे. आणि या महानुभाव पंथाचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. त्यांनी जसं सांगितलं की आचार्य योग्यता आणि विचारे दृढता. पहिले विचारांनी दृढ व्हावं लागतं, मग आचार करावा लागतो. जोपर्यंत विचार दृढ नसणारे श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान फार मोठं आहे. मी बडंगर सराला असं म्हणेल की तुम्ही आता सर्व अभ्यास केला सर, पण आमच्या महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास करा. आम्ही तुम्हाला आणखी पुस्तक पुरवू, पण तुम्ही महानुभाव तत्वज्ञानाचा आवर्जून अभ्यास करा. फार अफाट असं शास्त्र आहे महानुभाव. म्हणजे इतकं सुंदर शास्त्र आहे की असं म्हणतात की या जगात काय होम हवन, त्यांनी सांगितले मगाशी, सरांनी सांगितलं की होम हवन सगळं सगळं केल्यावर काही मुक्ती भेटते का? हा, मुक्ती भेटत नाही. मग अशांती हा जगाचा स्थायी भाव आहे. लक्षात ठेवायचं काय, अशांती हा जगाचा स्थायी भाव आहे. पण अशांती हा स्थायी भाव असल्यावरही मग त्या जगात शांती मिळू शकते का? अजिबात शांती मिळू शकत नाही. मग ते शांती कुठं आहे? मग ते तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि श्री चक्रधर स्वामी प्रभूंच्या त्या तत्वज्ञानात मिळेल. स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात, आनंद तो दुःख मिश्री सुख, ते सुख बोलीजे, निरतिशय सुख तो आनंद बोलीजे. कायमचा जेव्हा तुम्हाला आनंद भेटेल तेव्हाच ती तुम्हाला शांती भेटेल, अन्यथा या जगात शांती प्रस्थापित होऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींचे हे तत्वज्ञान जगाच्या पाठीवर मांडण्यात आलं. आणि स्वामींनी जे तत्वज्ञान केलं, स्वामी हे समतेचे पुरस्कर्ते होते. श्री चक्रपाणी महाराजांनी हे जे कार्य केलं हे साधारण नाही. 9-9, 10-10, 12-12 तास हातात खराटा सूर घेऊन त्या गोमती नदीच्या तिरीमध्ये ते टाकायचे. मा करून हास्य करती, अनेकांचा उद्धार करती, ऐसा आमच्या चक्रपाणी प्रभू अवतार असे. आणि त्यांनी ते सगळं म्हणजे ते कार्य हे आपल्यासाठी केलेलं आहे. ते कार्य जरी साधारण वाटत असलं पण ते साधारण नाही. या गावाला जसा गाडगे महाराजांचा वसा लाभलेला आहे, तसं या महाराष्ट्राला श्री चक्रपाणी प्रभूंचा वसा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं. त्यांचा आदर्श आहे, त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे आणि तो आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळा फार छोट्या आहे पण फार अनमोल अशा लीळा आहे. त्या अभ्यासताना माणसाच्या लक्षात येतं की या अवताराच्या लीळा फार छोट्या आहेत पण फार मोठ्या आहेत, पराकोटीच्या आहेत. आणि त्या पराकोटीच्या लीळा समजण्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणी ते घ्यावं लागेल. गुरुमुखी घेतलं की आणखी चांगलं होईल, अशा त्या लीळा आहेत. आणि श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा असा हा अवतार आहे. आणि आमच्या श्री चक्रपाणी प्रभूंनी तर क्रांती केलीच केली, पण आमच्या गोविंद प्रभू विषयी सुद्धा सांगताना आमच्या सरांनी फार सुंदर सांगितलं. श्री गोविंद प्रभू बाबांची क्रांती फार मोठी आहे. बाबा अमरावतीचे आहेत आणि अमरावती परिसरात युद्धपूर आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ज्यावेळी सरांनी त्याचा थोडा परामर्श घेतला, पण मी सांगतो की ज्यावेळी दोन्ही सैन्यामध्ये काय की ज्यावेळी युद्धपूरला परमेश्वरपूरला ज्यावेळी काय झालं, तुम्ही फार विचलित होऊन राहिलेले आहे. एवढं विचलित व्हायचं नाही. ज्यावेळी परमेश्वरपूरला 2
गावांमध्ये खेड आणि रिद्धपूर या दोन गावांमध्ये काय झाले होतं, फार मोठं युद्धाचं वातावरण तयार झालं. अनेकांनी लाठ्या काठ्या काढल्या, अनेकांनी काही केलं आणि आता दोन्ही युद्ध सैन्य भिडणार सैन्यासारखे, दोन्ही अरणी मिळाली आणि ते युद्ध भडकणार आणि अशी युद्धाची स्थिती सुरू झाली. मायांनी आपलं काय ते जे होतं सगळं सोनं नाणं राऊळांकडे सांभाळायला दिलं, एवढंच श्रीप्रभू बाबांवर त्यांचं मन होतं आणि सगळं दिलं, मुलं बाळं सांभाळायला दिली आणि दोन्ही सैन्यामध्ये फार आता सैन्यासारखं छावणीचं वातावरण निर्माण झालं. तलवारी निघाल्या, काठ्या निघाल्या, दोन्ही सैन्य समोर आलं आणि अशा वेळी आमचे श्री राऊळ माय राऊळ बाप काहीच न करता त्या ठिकाणी गेले आणि मध्ये उभे राहिले. दोन्ही याच्या म्हणजे खेड आणि त्या रिद्धपूरच्या मध्ये दोन्ही त्या सैन्यासारखं वातावरण असणाऱ्या त्या मध्ये उभे राहिले. एकीकडे पाहिलं तिकडल्या काड्या फटकन काठ्या लाठ्या तलवारी काही होत्या त्या खाली पडल्या, दुसरीकडे पाहतात तर तिकडल्या तलवार लाट्या काठ्या खाली पडल्या आणि दोघांकडे पाहून त्या दोघांनी काय केलं की नाही, राऊळ मधात आले, आता आपण भांडण करायचं नाही. म्हणून त्यांनी काय केलं की दोघांनी आपली मिळवणी करून घेतली. आपण जर हिंसा केली तर काय होईल, राऊळ नाराज होतील आणि राऊळ जर नाराज झाले तर ते गाव सोडून जातील आणि हे राऊळांचा गाव, इथे हिंसा झाली नाही पाहिजे. म्हणून दोघांनी काय केलं, आपापचा समन्वय साधला. मग तंटामुक्तीचे पहिले काय, तंटामुक्तीचे पहिले समाज सुधारक श्री गोविंद प्रभू बाबा नव्हते काय, विचार करा. म्हणून तंटामुक्ती तुम्ही द्या ना, नाव द्या ना त्याला, काय श्री गोविंद प्रभू बाबा तंटामुक्ती योजना देऊ शकता का. आणि आता या ठिकाणी ते नाव भेटणार, कारण या ठिकाणी विकास पुरुष माणवांचे बाबा या ठिकाणी बसलेले आहेत आणि तंटामुक्ती योजनेला ते श्री गोविंद प्रभू हे नाव द्यायला पाहिजे, कारण पहिला तंटा श्री गोविंद प्रभू बाबांनी मिटवलेला आहे. जी जी पाण्याविन मरतू असे जी, आता सरांनी घेतला काय, जी जी पाण्याविन मरतू असे जी. मातंग लोकांना पाणी नव्हतं, सर्वसामान्य लोकांना पाणी नव्हतं आणि त्यावेळेस जी जी पाण्याविन मरतो असे जी, काही करू जी, महाजन देत नाही जी पाणी. आणि अशा वेळेस समतेचे खरे पुरस्कर्ते आमचे गोविंद प्रभू बाबा आले. अरे चला म्हणे, हे पाणी नाही देत तर गावाच्या बाहेर गेले. आणि सर गावाच्या बाहेर गेल्यावर तिथे काय त्या अंगठाने उकरलं, मेली खोद खोद म्हणे तिथे. आणि तिथे खोदल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी पाणी लागलं, एवढं पाणी लागलं, एवढं पाणी लागलं, एवढं पाणी लागलं की महाजनांच्या विहिरी आटल्या. आणि आता या इकडल्या ज्या खालच्या शूद्र जातीच्या समजल्या जाणाऱ्या लोकांच्या विहिरी डबक्या भरू लागल्या. तेव्हा महाजनांना अशी वेळ आली की यांच्या घरी यावं लागलं आणि त्यांच्या तिथं म्हणावं लागलं, आम्ही पाणी भरू का. विचार करा. मग जातीपातीचं राजकारण मिटवणारे पहिले आद्य समाज सुधारक कोणी असतील तर ते आमचे गोविंद प्रभू बाबा आहे.